मेंढर बसवणं म्हणजे काय असते मला सांगा. मेंढर बसवणं म्हणजे शेतकऱ्याला खतापासून शेताला हे होते ना. किती मेंढर येतात आपली? आपली 100 मेंढर आहेत. अरे बापरे, 100 मेंढर जर 2 दिवस बसली रानात काय होते? ते शेताला उत्पन्न वाढते ना. कसं? खतामुळे. पण मग ते खतामुळे वाढल्यामुळे शेतीला जरा ही होते. मेंढर काय, एक मेंढरू किती किलो वजनाचं? सांभाळण्यावर आपल्या, जर आपण चांगली सांभाळणी असली तर 20 किलो 30 किलो 50 किलो असं होतं. आणि काय भाव जाते विकायचं? विकायचं म्हणलं तर 10-11 हजार जाते. इकडं मराठवाड्यात तर मेंढर खात नाहीत, पण पश्चिम महाराष्ट्रातलं एखादं मुंबईला पुणे हैदराबाद मुंबई असं चालतं जास्त. त्याला काय, त्या मेंढराच्या मटणाला काय म्हणते? बोलाई. पुण्यातलंही फेमस. आता शेतकरी पूर्वीसारखं बसू देत का रानात? देतात की बसून, ज्याला माहिती आहे. किंवा हे काय वडील आहेत का मागं बसले? बर. बाया किती आहेत बरोबर? बाया आपली मालकी नाही. बर. गाव? राऊचवाडी. बर बर. एवढी मेंढर तुमच्याकडे आहेत ना? वा. मग हिथं तर मार्केट नाही मराठवाड्यात? मार्केट नाही, परंतु बाजार मार्केट आहे ना. तिकडे व्यापारी इकडे येतात, मुरुड, मराठवाडी. आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले किती लोक येतात? तिकडले भरपूर येतात लोक. थोडक्यात 100 मेंढर जर बसली, गाडीवर खत होते का? गाडीवर होते ना. मलमूत्र होतो. चला, साधे साधे गोष्टी आहेत पूर्वीच्या. निघाले मेंढर. बिरोबाचं गाणं येते काय एखादं? गाणं येतं बिरोबाचं एखादं? कुठलं गाणं येते मग? गाणं नाही. मेंढरा मागं कुठलं म्हणून जाऊ का? नाही गाणं. हा कशी मारायची मेंढराला? मारा बाजार. कसं? अजून येतं मोठ्याने. थांबली की राहू जागेवर. माणसा परीच मेंढर परी आहे की नाही? चला बाय.